दरवर्षी पावसाळ्यात पुराचा तडाखा सहन करणाऱ्या माधान परिसरातील नागरिकांचे आयुष्य पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे। घर, झोपड्या, धान्य, जनावरं आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे उभे पिके पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत। प्रशासनाच्या पाहणी दौऱ्या पलीकडे अद्याप ठोस मदतीचा निर्णय झालेला नाही। त्यामुळे गोरगरीब जनता रस्त्यावर आली असून नागरिकांचा थेट सवाल आहे की खरी मदत नेमकी कधी मिळणार। माधान परिसरात आलेल्या पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत केले आहे। पाण्याचा जोर एवढा होता की शेतकऱ्यांचे उभे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेलेत, तर अनेकांची घरे व झोपड्या कोसळल्यात। घरातलं धान्य, जनावरांसाठी चारा आणि शेतीची साधनं वाहून गेलीत। पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिक प्रशासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। मात्र सध्या तरी प्रशासनाकडून केवळ पाहणी सुरू असून प्रत्यक्ष मदतीचा ठोस निर्णय झालेला नाही। पीडितांना दिलासा देणारा सानुग्रह निधी केवळ कागदावरच मर्यादित असल्याने लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। दरवर्षी या भागात पुराचा तडाखा बसतो, परंतु कायमस्वरूपी उपाययोजना मात्र होत नाही। त्यामुळे नागरिकांचा रोष वाढला असून जबाबदार अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन त्वरित मदत सुरू करावी अशी मागणी होत आहे। गोरगरीब जनता सध्या तातडीने मदतीची वाट पाहत असून आमच्या जीवनाचा प्रश्न आहे, मदत नेमकी कधी मिळणार असा सवाल ते करीत आहेत। पूरग्रस्तांचे दुःख केवळ कॅमेऱ्यात कैद करणं पुरेसं नाही, प्रशासनाने प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येणं गरजेचं आहे। कारण प्रत्येक वर्षी पुराचा सामना करूनही जर कायमस्वरूपी उपाययोजना झाली नाही तर या भागातील जनतेचं आयुष्य सतत संकटातच राहणार आहे। पीडितांना न्याय आणि दिलासा देणं ही प्रशासनाची खरी जबाबदारी आहे।